18व्या लोकसभेचं सत्र सध्या सुरू आहे आणि या सत्रामध्ये निवडून आलेल्या सदस्यांना शपथ दिली जाते आहे। मागच्या 2 दिवसापासून हा शपथविधीचा कार्यक्रम सुरू आहे। अनेक सदस्यांनी याच्यामध्ये शपथ घेतलेली आहे। सुरुवातीला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची शपथ दिली, त्याच्यानंतर जे काही कॅबिनेट मिनिस्टर होते त्यांना शपथ दिली आणि त्याच्यानंतर जे राज्यमंत्री होते त्यांना शपथ दिलेली आहे आणि आता सदस्यांना शपथ दिली जाते आहे। परंतु या सदस्यांमध्ये काही सदस्य असे आहेत जे सदस्य जेलमधून निवडून आलेले आहेत आणि सध्या ते जेलमध्ये देखील बंद आहेत। या जेलमधून निवडून आलेल्या सदस्यांमध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला शेख अब्दुल राशीद जे बारामुलामधून निवडून आलेले आहेत, 2 लाख मतांच्या लीडने हे सदस्य निवडून आलेले आहेत। त्याचबरोबर अमृतपाल सिंह हे पंजाबच्या खडूर साहिब येथून निवडून आलेले आहेत, ते देखील 1,97,000 मतांनी निवडून आलेले आहेत। या दोन्ही सदस्यांची नावे काल सभागृहामध्ये घेतली गेली, परंतु हे दोन्ही सदस्य सभागृहामध्ये उपस्थित राहू शकले नाहीत कारण ते जेलमध्ये होते। या दोन्ही सदस्यांनी आपली जी निवडणूक आहे ही निवडणूक जेलमधून लढवलेली आहे। यातले अमृतपाल सिंह जे आहेत हे अमृतपाल सिंह वारिस पंजाब दे या संघटनेचे ते म्होरक्या म्हणून त्यांना समजलं जातं आणि त्यांनी देखील जेलमधून निवडणूक लढवलेली आहे। NIA त्यांना अटक केलेली आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। परंतु आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे की एखादा सदस्य जेलमधून निवडून येऊ शकतो, परंतु त्याच्या शपथविधीचं काय? तो शपथविधीला उपस्थित राहू शकला नाही, त्याची शपथ पुढे कशा पद्धतीने घेतली जाईल? आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एखादा सदस्य निवडून आल्यानंतर त्याला लोकसभेमध्ये 60 दिवसाच्या आत शपथ घेणं गरजेचं आहे, अन्यथा 60 दिवसाच्या नंतर या सदस्यांचं सदस्यत्व रद्द होतं। मग हे जे 2 सदस्य जेलमधून निवडून आलेले आहेत त्यांना कशा पद्धतीने शपथ दिली जाईल? पहिल्या दिवशी तर ते शपथविधीला उपस्थित राहू शकले नाहीत, पण पुढं काय हा प्रश्न आपल्यासमोर राहू शकतो आणि त्याचंच उत्तर आपण या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनेक वेळेस असे सदस्य जेलमधून निवडून येतात आणि ते 5 वर्ष कार्यरतही राहतात, परंतु हे जे सदस्य आहेत या सदस्यांना शपथविधी पार पाडण्यासाठी नेमकं काय करावं लागेल याची एक प्रक्रिया ठरवून दिलेली आहे। आता कालच्या सत्रामध्ये अध्यक्षांनी त्यांचं नाव घेतलं आणि अध्यक्षांनी नाव घेतल्यानंतर ते उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु आता अध्यक्ष काय करतील तर अध्यक्षांच्या कार्यालयाच्या मार्फत ते ज्या जेलमध्ये बंदिस्त आहेत त्या जेलरला पत्र लिहिलं जाईल आणि त्यांना शपथविधीसाठी पाठवण्यासाठी विनंती केली जाईल। हे पत्र त्या जेलरला पोहोचल्यानंतर जेलर ते पत्र घेऊन न्यायालयाकडे जाईल आणि न्यायालय त्याला परवानगी देईल। न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर त्या जेलचा जेलर जो आहे तो जेलर त्याला प्रोटेक्शन देऊन त्याला संसदेमध्ये आणलं जाईल आणि संसदेमधले जे काही सुरक्षाकर्मी आहेत ते त्या सदस्याला संसदेमध्ये घेऊन जातील आणि त्यानंतर त्याला शपथ दिली जाईल। परंतु शपथ दिल्यानंतर मात्र त्याला सोडता येणार नाही। शपथ दिल्यानंतर त्याला पुन्हा ते जे संसदेचे कर्मचारी आहेत, सुरक्षा कर्मचारी आहेत, ते त्या सदस्याला बाहेर आणतील आणि पुन्हा त्या जेलरच्या ताब्यामध्ये देतील, त्या पोलिसांच्या ताब्यामध्ये देतील आणि तो पोलीस त्यांना थेट त्या पहिल्या जेलमध्येच घेऊन जाईल। अर्थातच फक्त शपथविधीपुरतं न्यायाधीश त्यांना जेलच्या बाहेर काढू शकतं आणि जेव्हा अध्यक्ष या सदस्यांना बोलवून घेण्यासाठी पत्र पाठवतील तेव्हा याच प्रक्रियेमधून त्यांना जावं लागेल। अध्यक्ष जेलरला पत्र लिहितील, जेलर ते पत्र घेऊन कोर्टामध्ये जातील आणि कोर्ट त्यांना त्या कामासाठी संसदेमध्ये जाण्यासाठी परवानगी देतील, परंतु त्यांना पोलिसांच्या सिक्युरिटीमध्ये संसदेमध्ये आणलं जाईल आणि मग पोलिसांच्या सिक्युरिटीमध्येच त्यांचं काम संपल्यानंतर पुन्हा जेलमध्ये घेऊन जाण्यात येईल। आता प्रश्न असा आहे की हे किती दिवस चालेल? तर जर 2 वर्षापेक्षा अधिकची शिक्षा त्यांना जर न्यायालयाने दिली तर मग मात्र त्यांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं, परंतु 2 वर्षापर्यंत ते अशा प्रकारे कामकाज करू शकतात। आता जर समजा या दोघांना ज्या केसमध्ये त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्या केसमध्ये जर त्यांना न्यायालयाने उद्या 2 वर्षाची शिक्षा सुनावली तर त्यांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं, परंतु जर त्यांना 2 वर्षाच्या पेक्षा कमी शिक्षा दिली गेली तर मग मात्र त्यांचं सदस्यत्व रद्द होत नाही। यापूर्वी महाराष्ट्रामध्ये देखील विधिमंडळामध्ये अनेक वेळेस असे प्रकार घडलेले आहेत। आपल्याला माहिती आहे की कुख्यात डॉन अरुण गवळी हे देखील जेलमधून निवडून आलेले होते आणि त्यांच्यासोबत देखील अशाच प्रकारची प्रक्रिया पार पाडण्यात आलेली होती। यापूर्वी अनेक सदस्य अशा प्रकारे निवडून आलेले आहेत आणि त्यांना देखील अशा प्रकारे शपथ देण्यात आलेली आहे। शपथ ग्रहण करणे हा त्यांचा अधिकार आहे असं देखील म्हटलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे न्यायालय त्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवू शकत नाही आणि म्हणूनच या प्रक्रियेमधून त्यांना पुढे जावं लागेल आणि त्यांचा शपथविधी पूर्ण करून घेतला जाईल। आपल्याला ही माहिती कशी वाटली हे सांगायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। धन्यवाद।